विज्ञान भाग 1 व विज्ञान भाग 2 सायन्स पार्ट फर्स्ट आणि सायन्स पार्ट सेकंड या संदर्भाने बोर्डाच्या परीक्षेमध्ये जी प्रश्नपत्रिका आपल्याला मिळते त्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बघणार आहोत. प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाचा अभ्यास करत असताना सर्वप्रथम काही सूचना आपल्याला असतात. त्या सूचना आपण अभ्यासणार आहोत. या सूचनांमधली पहिली सूचना म्हणजे सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक असतात. त्याचबरोबर तिथे गणकयंत्राचा वापर करू नये ही देखील सूचना असते. तसेच प्रश्नाच्या उजवीकडील ज्या संख्या आहेत त्या संख्या हे त्या प्रश्नाला दिलेले पूर्ण गुण दर्शवतात. त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 1A मध्ये ज्या पद्धतीने आपल्याला बहुपर्यायी प्रश्न दिलेले आहेत त्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही जो बहुपर्याय द्याल त्यालाच त्या ठिकाणी मार्क मिळणार आणि त्यानंतर जर तुम्ही कुठल्या खोडून जर दुसरा प्रश्न लिहिला दुसरे उत्तर लिहिले तर त्याला त्या ठिकाणी मार्क मिळणार नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 1A मध्ये तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही जे उत्तर लिहिणार त्याच उत्तराला मार्क मिळणार. आवश्यक तेथे शास्त्रीय व नामनिर्देशित आकृत्या काढणे आपल्याला गरजेचे आहे. या सूचनांनंतर आपण आता प्रत्यक्ष जे काही आपल्याला प्रश्नपत्रिकेत प्रश्न दिले आहेत ते स्वरूप कसं असेल ते आपण बघणार आहोत. चला तर मग पुढे बघूया आपण. या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 1A म्हणजेच क्वेश्चन फर्स्ट ए यामध्ये 5 प्रश्न दिले असतात. ही सूचना आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा. म्हणजेच चूज द करेक्ट ऑप्शन अँड राईट करेक्ट अल्टरनेटिव्ह. यामध्ये जे 5 प्रश्न असतात या 5 प्रश्नांचे 4 ऑप्शन्स म्हणजे 4 पर्याय आपल्याला दिलेले असतात आणि या 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय आपल्याला नोंदवायचा असतो. थोडक्यात सांगायचा अर्थ असा की या ठिकाणी जी 5 प्रश्न आहे ही 5 प्रश्न रिकाम्या जागा भरा या स्वरूपाची प्रश्न असतात. त्या स्वरूपामध्ये आपल्याला एक पर्याय निवडून योग्य पर्याय निवडून त्या ठिकाणी तो भरायचा असतात आणि एका प्रश्नाला 1 मार्क असे 5 मार्क असतात. यानंतर या 5 प्रश्नांमध्ये तुम्ही पहिल्यांदा जो पर्याय या ठिकाणी नोंदवाल त्या पर्यायाला या ठिकाणी मार्क दिले जातात. म्हणजे आपल्याला पर्याय नोंदवण्यासाठी एकदा संधी त्या ठिकाणी असते. आपण जो पहिल्यांदा पर्याय लिहाल त्याला पूर्णच्या पूर्ण मार्क त्या ठिकाणी मिळतील. यानंतर प्रश्न क्रमांक 1 मधील ब भाग आपण बघणार आहोत. खालील प्रश्न सोडवा म्हणजेच बी आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. यामध्ये 5 प्रश्न दिलेले असतात आणि 5 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क अशा 5 प्रश्नांना 5 मार्क असतात. मग या प्रश्न क्रमांक 1 च्या अ मध्ये ज्या रिकाम्या जागा स्वरूपातील प्रश्न असतात योग्य पर्याय आपल्याला लिहायचा असतो त्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी येत नाही. म्हणजे या ठिकाणी रिकाम्या जागा भरा अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला येत नाही. तर यामध्ये आपल्याला कशा स्वरूपाचे प्रश्न येतात तर यामध्ये वेगळा घटक ओळखा, त्यानंतर सहसंबंध ओळखा, जोडी जुळवा, त्यानंतर चूक किंवा बरोबर ते लिहा, नाव लिहा, रेणूसूत्र लिहा या स्वरूपाच्या प्रश्नांचा समावेश या प्रश्न क्रमांक 1 च्या बी मध्ये असतो. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला प्रश्न क्रमांक 1 च्या ए मध्ये 5 मार्क मिळवता येतात आणि प्रश्न क्रमांक 1 च्या बी मध्ये आपल्याला 5 मार्क मिळवता येतात. असं एकंदरीत 10 मार्कांचा पहिला प्रश्न असतो. यानंतर प्रश्न क्रमांक 2 चा विचार जर आपण केला तर प्रश्न क्रमांक 2 मध्ये सुद्धा ए आणि बी असे 2 भाग असतात. प्रश्न क्रमांक 2 मध्ये ए शास्त्रीय कारणे लिहा कोणतेही 2 म्हणजेच गिव्ह सायंटिफिक रिझन एनी 2. आपल्याला शास्त्रीय कारण ही 3 दिलेली असतात आणि 3 पैकी आपल्याला 2 लिहायचे असतात. याला मार्क असतात 4. म्हणजे प्रत्येक शास्त्रीय कारणचं उत्तर लिहिण्याला 2 मार्क आहे. मग यामध्ये गणित भाग 1 चा विचार जर आपण केला तर यामध्ये किमान 1 शास्त्रीय कारण हे भौतिकशास्त्र आणि किमान 1 शास्त्रीय कारणाचा प्रश्न हा रसायनशास्त्राचा असला पाहिजे. आणि आपण या ठिकाणी विज्ञान भाग 2 चा सायन्स पार्ट 2 चा विचार जर केला तर अशा प्रकारे शास्त्रीय कारणांमध्ये जीवशास्त्राचं 1 शास्त्रीय कारण आणि पर्यावरणशास्त्राचं 1 शास्त्रीय कारण किमान असणं गरजेचं आहे. म्हणजे आतापर्यंत या प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर तेव्हा असंच आपल्या लक्ष येत आहे की एक भौतिकशास्त्र आणि एक रसायनशास्त्राचा किमान एक प्रश्न तरी या शास्त्रीय कारण
त्यामध्ये असतो. यानंतर खालील उपप्रश्न सोडवा कुठलेही 3. यामध्ये आपल्याला 5 प्रश्न दिलेले असतात. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 3. म्हणजे यामध्ये 5 प्रश्न दिलेले असतात आणि या 5 प्रश्नांपैकी आपल्याला 3 प्रश्न सोडवायचे असतात. या 3 प्रश्नांचा विचार जर आपण केला तर यामध्ये सुद्धा अनेक उपप्रकार या प्रश्नामध्ये असतात. ते उपप्रकार कुठले ते आपण बघूया. यामध्ये गणितीय उदाहरणे सोडवणे, नियम व्याख्या सांगणे, त्यानंतर फरक स्पष्ट करणे, टिपा लिहिणे, रासायनिक अभिक्रिया समीकरणासह स्पष्ट करणे, ओहता तक्ता पूर्ण करणे, गुणधर्म, वैशिष्ट्ये, लक्षणे, फायदे यांसारखे प्रश्न यामध्ये असतात. फायदे, तोटे, मेरिट्स डिमेरिट्स सांगणे ही प्रश्न सुद्धा यामध्ये असतात. आणि यामध्ये एखाद्या संकल्पनेवर, एखाद्या घटकावर उदाहरण द्या यासारखा प्रश्न देखील या प्रश्न दुसऱ्यातल्या बी या प्रश्न प्रकारामध्ये आपल्याला बघायला मिळतो. यानंतर आपण पुढील प्रश्न क्रमांक 3 बघूया. प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपल्याला खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही 5 अशी सूचना असते. म्हणजेच आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन एनी 5. यामध्ये गोष्ट लक्षात ठेवणे गरजेची आहे की विज्ञानाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 3 हा सर्वात जास्त मार्क देणारा प्रश्न आहे. यामध्ये आपल्याला 8 प्रश्न दिलेले असतात आणि 8 प्रश्नांपैकी आपल्याला 5 प्रश्न सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क असे 15 मार्क आपल्याला या ठिकाणी मिळवता येतात. मग यामध्ये हे जे 8 प्रश्न आहे या 8 प्रश्नांमध्ये प्रश्नांचे स्वरूप कशा प्रकारचे असेल तर यासाठी मी प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यानंतर काही स्वरूप आपल्या समोर मांडतोय. यामध्ये आपल्याला दिलेल्या विधानांचा वापर करून स्पष्टीकरण लिहा अशा स्वरूपाचा प्रश्न येऊ शकतो. त्याबरोबर उपाययोजना सुचवा, तसेच आकृती जी दिलेली असेल त्या आकृतीचे स्पष्टीकरण लिहा, तक्ता किंवा सारणी पूर्ण करा, त्याबरोबर उदाहरणांसह स्पष्टीकरण लिहा, तसेच गणितीय उदाहरण सोडवा. आता गणितीय उदाहरण सोडवा हा जर प्रश्न या ठिकाणी जर पडला तर त्याची काठिण्य पातळी वाढलेली असेल. त्यानंतर आकृती पूर्ण करा, आकृतीवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा, उत्तरे उदाहरणासह लिहा, त्यावर नियम सिद्धांत स्पष्ट करून सांगा, तसेच परिच्छेद पूर्ण करा. म्हणजे परिच्छेद पूर्ण करा यामध्ये एक परिच्छेद दिला असेल आणि त्याच्यामध्ये 6 रिकाम्या जागा ठेवलेल्या असतील आणि 6 रिकाम्या जागा आपल्याला त्या ठिकाणी भरायच्या असतील. परंतु 6 रिकाम्या जागांसाठी जे काही आपल्याला पर्याय दिलेले असतील, जे काही ऑप्शन्स दिलेले असतील त्यामध्ये भरायला ते 7 ते 8 ऑप्शन्स आपल्याला दिलेले असतील आणि त्यामधून योग्य अशा प्रकारचे 6 पर्याय बनवून आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे असतात. म्हणजे एकंदरीत अशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश हा या प्रश्न क्रमांक 3 च्या उपप्रश्नांमध्ये असू शकतो. यानंतर प्रश्न क्रमांक 4 खालील प्रश्न सोडवा कोणताही एक. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन एनी 1. यामध्ये आपल्याला 2 प्रश्न दिलेले असतात, एकच प्रश्न सोडवायचा असतो आणि या एका प्रश्नासाठी आपल्याला दिले असतात 5 मार्क. मग हा जो 4था प्रश्न आहे या 4थ्या प्रश्नाच्या अनुषंगाने प्रश्नाचं स्वरूप कशा स्वरूपाचं असेल ते सुद्धा मी या ठिकाणी सांगतो. यामध्ये आपल्याला आकृती काढून स्पष्टीकरण लिहा असा प्रश्न असू शकतो. चुकीची आकृती जी दिलेली असेल ती आकृती त्या ठिकाणी करेक्ट करा, तिला व्यवस्थित नव्याने काढा आणि त्यावरचं स्पष्टीकरण लिहा असा प्रश्न असू शकतो. त्याचबरोबर वर्गीकरण सविस्तर स्पष्टीकरणासह लिहा असा सुद्धा प्रश्न असू शकतो. परिच्छेद वाचन करून त्यावरील प्रश्न दिलेले असतील आणि त्या परिच्छेदाचं वाचन करून आपल्याला प्रश्नांची उत्तर लिहायची असतील. पण हे जे प्रश्न असतील ही प्रश्न हायर ऑर्डर थिंकिंग ची प्रश्न असतील, म्हणजे हॉट क्वेश्चन्स अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी असतील. त्याचबरोबर अपूर्ण सारणी असेल, अपूर्ण तक्ता असेल तो त्या ठिकाणी पूर्ण करावा लागेल आणि या सारणी तक्त्यामध्ये जवळजवळ 3 ते 4 स्तंभ दिलेले असतील, कॉलम दिलेले असतील, त्यामध्ये काही बॉक्स असतील ते तुम्हाला पूर्ण करावे लागतील. प्रश्नांचं उत्तर
जे आहे ते विस्तृत स्वरूपात त्या ठिकाणी मांडायला सांगितलेलं असेल. म्हणजे विस्तृत स्वरूपात मांडताना त्याच्यामध्ये नियमांचा काही संदर्भ तुम्हाला घ्यावा लागेल आणि काही प्रश्नांमध्ये विशिष्ट अशा प्रकारची एक संकल्पना दिली जाईल आणि त्या संकल्पनेवरती संकल्पचित्र तयार करा. अशा स्वरूपाचा एक प्रश्न तो देखील आपल्याला विचारला जाऊ शकतो. या संकल्पचित्र स्पष्टीकरण सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारचे अनेक प्रश्न या प्रश्न क्रमांक 4च्या अनुषंगाने आपल्याला विचारले जाऊ शकतात. म्हणजे थोडक्यात काय, प्रश्न क्रमांक 1 आपण याच्या अगोदर बघितला, तो 10 मार्कांसाठी होता. प्रश्न क्रमांक 2 आपण बघितला, तो सुद्धा 10 मार्कांसाठी. प्रश्न क्रमांक 3 आपल्या समोर हा 15 मार्कांसाठी. प्रश्न क्रमांक 4 हा 5 मार्कांसाठी. म्हणजे एकूण 40 मार्कांचा हा आपला लेखी पेपर या ठिकाणी झाला. याचा अर्थ असा की विज्ञान भाग 1 आणि विज्ञान भाग 2 यामध्ये आपल्याला 40 मार्काचे हे 2 लेखी पेपर त्या ठिकाणी द्यावे लागतील. निश्चितच आपण मी जे प्रश्न स्वरूप सांगितलं असेल ते आपल्याला निश्चितच कळालं असेल. थोडक्यात जर आपण गुणांचा विचार केला तर या ठिकाणी सायन्स भाग 1 आणि सायन्स भाग 2 असे 2 विज्ञानाचे भाग 1 आणि भाग 2 आपण अभ्यासतो. यामध्ये लेखी परीक्षेमध्ये भाग 1 ची 40 मार्क आणि भाग 2 ला 40 मार्क. त्याचबरोबर अंतर्गत स्वरूपामध्ये जर विचारला, भाग 1 ला अंतर्गत 10 मार्क असतात आणि भाग 2 ला अंतर्गत 10 मार्क. मग यामध्ये भाग 1 आणि भाग 2 लेखी परीक्षे मिळून असे तुमचे 80 मार्क झाले आणि अंतर्गत परीक्षेमध्ये 10 आणि 10 20 मार्क, असे एकूण 100 मार्क तुम्हाला या ठिकाणी विज्ञान विषयामध्ये मिळणार आहे. म्हणजेच भाग 1 40 लेखी आणि 10 अंतर्गत 50, भाग 2 सुद्धा 40 लेखी 10 अंतर्गत म्हणजे 50, असे एकंदरीत 100 मार्क 100 गुण आपल्याला विज्ञानाच्या या विषयामध्ये मिळवायचे आहे. आपण विज्ञान विषयाच्या संदर्भात सायन्स जे विज्ञान भाग 1 पार्ट 1 आणि विज्ञान सायन्स भाग 2 या दोघही प्रश्नपत्रिका 40 मार्कांच्या लेखी प्रश्नपत्रिका असतात आणि त्याचबरोबर 10 मार्क सायन्स फर्स्ट अंतर्गत आणि 10 मार्क सायन्स सेकंड अंतर्गत, असे 20 मार्क अंतर्गत मार्क आपल्याला मिळत असतात, ज्यामध्ये प्रात्यक्षिकाचा समावेश असतो. असे एकूण 100 मार्कांचा हा पेपर असतो. निश्चितच प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपल्याला कळालं असेल आणि आपण पुन्हा एकदा नव्या जोमाने अभ्यासाला लागाल हीच खात्री. आणि यानंतर अधिक प्रश्न आणि उत्तर घेऊन, महत्त्वाचे प्रश्न उत्तर घेऊन मी आपल्या समोर येणारच आहे. धन्यवाद.